स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी कला, संगीत आणि शारीरिक शिक्षण यामध्ये पारंगत आहे, त्यांचा व्यावसायिक कोर्स झालेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी शिक्षक भरतीच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या जागा अत्यंत गरजेच्या जागा आहेत आणि अशा जागा आपल्यासाठी ती जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात जी आहे ही जाहिरात कंत्राटी भरतीची जाहिरात आहे. म्हणजे आनंदाची बातमी अशी की येणारी जी काही पवित्र पोर्टरची जी काही भरती असणार आहे, या पवित्र पोर्टरमध्ये सुद्धा संगीतचे टीचरच्या जागा असू शकतात, आपल्या कला शिक्षकाच्या जागा, शारीरिक शिक्षकाच्या जागा सुद्धा असू शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं एटीडी झालेलं असेल, बीएफए झालेलं असेल, एमएफए झाले असेल, अशा विद्यार्थ्यांना ती संधी असणार आहे. एमए संगीत झालेलं असेल, त्या व्यावसायिक कोर्स झालेला असेल आणि शारीरिक शिक्षण मध्ये बीपीएड झालेला असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे या जाहिराती जी आहेत त्या जाहिराती काय आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. ह्या दोन्ही जाहिरातीचं कटिंग मी तुम्हाला सांगतो आहे. या चांगली पदं आहेत, जे डिपार्टमेंटलची पदं आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला 25-30 हजार रुपये पगार मिळणार आहे आणि महानगरपालिकेच्या या जागा आहेत. दुसरी सुद्धा जाहिरात तशीच आहे आणि या दोन्ही जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर आपण त्यात अप्लिकेशन करू शकता आणि तुम्ही घेतलेले जे शिक्षण आहे त्या तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा फायदा मात्र या माध्यमातून तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये तुम्हाला या जाहिरातीमध्ये काय दिसतंय आणि या जाहिरातीच्या माध्यमातून ज्या जागा आहेत या जागा तुम्हाला या जागेवरती अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता, खाली नंबर सुद्धा दिलेला आहे आणि सर्व क्लॅरिफिकेशन या जाहिरातीमध्ये आहे. बघा, कला, क्रीडा आणि संगीत टीचरच्या जागा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आनंदाची बातमी आहे ती कंत्राटी शिक्षक संदर्भातील आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रम शाळेमध्ये युनिसेफ या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्व खालील जागा भरणे आहे. बघायचे आपल्याला की खालील जागा कशाच्या संदर्भातील आहे. पहा, या ठिकाणी दिलेलं आहे शैक्षणिक अर्हता, पदसंख्या आणि वेतन. पद पहा, कला शिक्षक मध्ये आपल्याला, नंतर क्रीडा शिक्षक, या ठिकाणी दोन्ही शिक्षक दिसत आहे, खाली पण आहे. बघा, कला शिक्षक आवश्यक शैक्षणिक अर्हता काय, एटीडी झाले, आर्ट टीचर डिप्लोमा त्यांचा झालेला असावा. नंतर एमए किंवा एएम किंवा म्हणजे एमएफए किंवा बीएफए ह्या दोन पैकी एक झालेला असेल. नंतर नृत्य, वादन, गायन या विषयातील पदवी अर्हता असणं गरजेचं आहे. नंतर ऑब्लिक दिलेला आहे, म्हणजे यापैकी कोणते असेल तरी चालेल. नंतर त्यांच्या जागा किती आहेत, तर जागा आहे विद्यार्थी मित्रांनो 247 जागा आहे कला शिक्षकाच्या आणि यांचं मानधन किती असणार आहे, तर मानधन 20,000 रुपये मानधन आपल्या विद्यार्थ्यांना असणार आहे, उमेदवारांना मिळणार आहे. नंतर क्रीडा शिक्षक मध्ये नामवंत खेळाडू असणं गरजेचं आहे. माजी सैनिक असेल तर चालेल, स्वेच्छानिवृत्ती घेऊन पोलीस अधिकारी असेल तर किंवा कर्मचारी असेल तर. विशेष क्रीडा अर्हता म्हणजे NIS किंवा बीपीएड किंवा एमपीएड जर असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. जागा किती आहेत, 159 पदं आहे. एकत्रित मानधन किती आहे, तर 25,000 रुपये मानधन आहे. हे सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे बीपीएड झालेले विद्यार्थी आहेत आणि वाट बघत आहेत, टेट धारक विद्यार्थी आहेत की सर जागा किती येणार आहे आमच्या, काय येणार आहे, तर जागा यावर्षी नक्की येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर क्रीडा शिक्षक असेल ते मार्गदर्शक, शारीरिक शिक्षण, खेळामध्ये आवड असेल तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे किंवा किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे. ही अर्हता क्रीडा शिक्षकांची आहे. नंतर आहे संगणक शिक्षक. पहा, संगणक शिक्षक सुद्धा गरजेचा आहे. पहा, संगणक शिक्षकाच्या सुद्धा जागा आहेत. संगणक शिक्षक निर्देशकाच्या निवडीसाठी BSc, CS किंवा IT त्यांचं झालं असेल किंवा BCA झालं असेल, कम्प्युटर अप्लिकेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन किंवा बी मध्ये कम्प्युटर, बीटेक मध्ये कम्प्युटर व तत्सम पदवी ही किमान शैक्षणिक अर्हता पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उच्च शिक्षित म्हणजे MCA किंवा MSc इन कम्प्युटर किंवा IT अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल. जागा किती आहेत त्यांच्या, पण 255 जागा आहेत आणि एकत्रित मानधन किती आहे, 20,000 रुपये त्यांना मानधन दिलं जाणार आहे. आपल्याला अप्लिकेशन कुठे करायचं आहे ते बघा. अप्लिकेशन कुठे करायचं आहे, तर अप्लिकेशन आपल्याला या ईमेल वरती आपल्याला मेल सुद्धा करायचा आहे, कॉन्टॅक्ट तुम्हाला साधायचा आहे. पहा, मेल unisec.tdd@gmail.com या साईटवरती तुम्हाला हे अर्ज करायचे आहे. कॉन्टॅक्ट सुद्धा नंबर सुद्धा दिलेला आहे. फोन करायची वेळ पहा, 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला फोन करता येते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी सदर ईमेलवर नमूद पद व शैक्षणिक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज करणे गरजेचे
आहे. आता ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे कालची जाहिरात आहे, या 2 दिवसामधली ही जाहिरात आहे. त्यामुळे 10 दिवसाच्या आत आपल्याला या गोष्टी करता येणार आहे. दुसरी एक जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, ही एक जाहिरात बघा. या जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे बघा, ही सुद्धा एक जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे बघा, या जाहिरातीमध्ये हायटेक पाहिजेत बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी तुळजापूरची ही जाहिरात आहे. इथे सुद्धा हायटेक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय एरंडेश्वर इथे सुद्धा आपल्या जागा निघलेल्या आहेत. पहा येथील खालील पदे भरण्याबाबत पहा, मुख्याध्यापकाचं पद आहे MSc BEd MA आणि BEd हे 2 पद आहेत. नंतर प्राध्यापकाचं आहे MSc BEd, इथं सुद्धा 6 पद आहेत. प्राध्यापकाचे सुद्धा इथं 6 पद आहेत. नंतर क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक आणि कला शिक्षक हे 3ही पदाच्या या ठिकाणी जागा आहेत. पहा 2 जागा आहेत. MA म्युझिक असणं गरजेचं आहे संगीतसाठी, क्रीडा शिक्षकासाठी BBEd असणं गरजेचं आहे आणि कला शिक्षकासाठी BFA असणं गरजेचं आहे. त्यामुळे कला, क्रीडा आणि संगीत आणि शारीरिक शिक्षण या 3ही पदांच्या जागा या पवित्र पोर्टलमध्ये येईलच एवढं 100% आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा BPEd झालाय, MFA BPA ATD झालाय अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. नंतर इथे वसतिगृह अधीक्षकाची सुद्धा जागा आहेत, 4 जागा आहेत. नंतर वसतिगृह अधीक्षकात सुद्धा 4 जागा आहेत. स्वयंपाकी निवासी सुद्धा 10 जागा आहेत आणि शिपाईच्या सुद्धा 2 जागा आहेत. अर्ज आपल्याला या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि मुलाखत सुद्धा 1ली ते 12वी इंग्रजी माध्यमाची शाळा या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या ठिकाणी मुलाखतीसाठी राहायचं आहे. स्वखर्चाने मुलाखतीला जायचं आहे. प्रवास भत्ता दिला जाणार नाही असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तसंच मुलाखत दिनांक आपल्या वेळेनुसार कार्यवेळेस आपल्याला संपर्क साधायचा आहे. अशा पद्धतीनं या कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातील पदांच्या ह्या जाहिराती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या जाहिरातीनुसारच आपल्याला पुढील जी आपली भरती असणार आहे या भरतीमध्ये आपल्याला अत्यंत महत्वाच्या संधीचा फायदा आपल्याला घेता येणार आहे. हे 500 ते 600 पदांचे हे जाहिराती आहे ज्या माध्यमातून कला, क्रीडा आणि संपूर्ण महाराष्ट्र भरल्या जाणार आहे. त्यासाठी ही संधी गमावू नका, अभ्यासही सुरू ठेवा आणि ही कंत्राटी जरी पद्धत असली तरी यावरती आपल्याला काम करता येणार आहे. 20,000 25,000 रुपये मानधन होणार आहे. आपला पोटा पाण्याचा प्रश्न हा तात्पुरता मिटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ही संधी गमावू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अधिक माहिती करता व ह्या दोन्ही जाहिराती आपल्याला स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची त्यावरती जॉईन व्हा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.